तुम्ही आता पाहत असलेला नाणे चार्ट पहा। तुला काय वाटत? सूचीबद्ध केल्यानंतर ते प्रति शेअर 10 वॉनवरून $80 पर्यंत वाढले आणि आता ते $0.1 खालच्या मर्यादेपर्यंत पोहोचून सूचीच्या किंमतीपेक्षा आणखी घसरले आहे। स्टॉकच्या बाबतीत खालची मर्यादा ही एक परिपूर्ण मजला आहे ज्यामध्ये आणखी कुठेही घट नाही। तुम्ही हा तक्ता पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते? ते लवकरच डिलिस्ट केले जाईल। कमी मर्यादेतही कोणी खरेदी करत नाही। हा कचरा आहे। काही लोक असा विचार करतात। चार्टचे तपशीलवार विश्लेषण करणारे लोक असा विचार करू शकतात। तुम्ही कमी मर्यादेत खरेदी केल्यास आणि तांत्रिक विश्लेषणामध्ये $80 मागील उच्चांक मोडल्यास, तुम्ही $80 मागील उच्चांक $0.1 ने तोडल्यास, परतावा 7,99,99,900% ने वाढतो। त्यामुळे लोकांना नाण्यांचे वेड लागले आहे। त्यांच्याकडे अशा अस्पष्ट आणि मूर्ख कल्पना आहेत। नाणे गुंतवणूक तज्ज्ञांना या नाण्यामध्ये रस का आहे? यासाठी तज्ज्ञ तांत्रिक विश्लेषण करतात। सामान्यतः जर ते कचरा घोटाळ्याचे नाणे असेल तर मासिक चार्ट असा बनवला जात नाही। पगाराच्या तळाशी मूलभूत गोष्टी एकतर्फी विकल्या गेल्या तर चार्ट लाल असावा। दुसऱ्या शब्दांत, चार्ट विक्रीसह तयार केला पाहिजे। तथापि 1 वर्ष आणि 12 महिन्यांहून अधिक काळ तळाशी ग्रीन बाय सिग्नलचा ट्रेस आहे। मासिक चार्ट खंड कधीही फसवू शकत नाही। इतर सर्व गोष्टी फसल्या असल्या तरी तज्ज्ञ चार्ट पाहून खंड खरेदी किंवा विक्री आहे हे सांगू शकतात। जर तुम्ही मासिक चार्ट पाहिला तर ते पगाराच्या सुरुवातीला खरेदीने सुरू झाले आणि खरेदीने संपले। दुसऱ्या शब्दांत, याचा अर्थ असा होतो की खरेदी करणे आणि स्टॉकची किंमत पुन्हा कमी होऊ देणे आणि महिन्याच्या शेवटी खरेदी करणे हे तळाच्या व्हॉल्यूममध्ये दिसून येते। तसेच, किंमत पूर्णपणे तळाशी विकली गेली नाही, परंतु चार्टवर भरपूर खरेदी खंड आहे। खरेदी सिग्नलसह बंद होण्याचा ट्रेस आहे। याचा अर्थ काय? चार्ट पाहता असे दिसते की कोणीतरी जाणूनबुजून स्टॉकची किंमत कमी केली आणि सर्व काही तळाशी विकत घेतले। तांत्रिक विश्लेषण करणारे कोणीही ते पाहू शकतात। तथापि, ते कमी मर्यादेवर आहे आणि 1 वर्षाहून अधिक काळ यादीतून काढून टाकण्यात आले आहे। तो शोधणे खरोखर कठीण स्टॉक आहे। हा एक तक्ता आहे जो तांत्रिक विश्लेषणामध्ये संपत्ती निर्माण करतो। 99% निनावी नाणी घोटाळ्याची नाणी आहेत। तथापि, या नाण्याचा पाया टेलिग्राममध्ये सक्रिय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फाउंडेशनच्या प्रतिनिधीचा चेहरा आणि सर्व वैयक्तिक माहिती यूट्यूबवर उघड केली जाते आणि सूचीबद्ध कंपनीचे प्रतिनिधी एक यूट्यूब चॅनेल देखील चालवतात। सहसा, घोटाळ्याच्या नाण्यांमध्ये फक्त पांढरा कागद असतो। नाणी छापून त्यांची विक्री होते, वैयक्तिक माहिती उघड केली जात नाही आणि फोन नंबर नसतो। तथापि, या नाण्याचा पाया आणि प्रतिनिधी सक्रियपणे यूट्यूब चॅनेल चालवतात आणि दररोज टिप्स प्लॅटफॉर्मचा प्रचार करतात। तुम्ही कधीही लिस्टेड फाउंडेशनचा प्रतिनिधी बिटकॉइन व्यतिरिक्त सर्व माहिती जगासमोर अपलोड करताना पाहिले आहे का? हे नाणे 8 वर्षांपूर्वी कोरियामध्ये विनामूल्य उत्खनन करण्यात आले होते। सध्या टिप्स प्लॅटफॉर्म आणि हे नाणे एकाच फाउंडेशनद्वारे चालवले जातात। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तो पहा आणि काही दिवस टिप्स फाउंडेशन आणि प्रतिनिधीच्या यूट्यूब व्हिडिओंवर संशोधन करा। संशोधन परिणामांमध्ये अनपेक्षित चांगली बातमी आहे। फाउंडेशनच्या प्रतिनिधीच्या व्हिडिओमध्ये असा डेटा आहे की 99% सूचीबद्ध नाणी फाउंडेशनने आधीच पुनर्प्राप्त केली आहेत। हा जॅकपॉट आहे। जर सूचीबद्ध कंपनी फसवणूक असेल तर ते सर्व विकले जाईल आणि कंपनीची कोणतीही माहिती किंवा संपर्क माहिती नसेल, परंतु येथे फाउंडेशनच्या प्रतिनिधीची वैयक्तिक माहिती पूर्णपणे उघड केली जाते।
असा डेटा आहे की सूचीबद्ध केलेल्या नाण्यांपैकी 99% आधीच फाउंडेशनमधून पुनर्प्राप्त केली गेली आहेत. हे काय आहे? मी आधी उल्लेख केलेला मासिक चार्ट पहा. ही अशी गोष्ट आहे जी तांत्रिक विश्लेषण कधीही फसवू शकत नाही. मासिक ट्रेडिंग व्हॉल्यूम चार्ट पाहून ही खरेदी आहे की नाही हे तुम्ही सांगू शकता. जर त्यांनी सर्व काही विकले तर सर्वात कमी ट्रेडिंग व्हॉल्यूम असलेला मासिक चार्ट पाहून तुम्ही त्यांना कधीही फसवू शकत नाही. आता तुम्ही हा तक्ता पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते? लोभी होऊ नका. जरी ते सूचीतून काढून टाकले असले तरीही तुमच्या मालमत्तेला कोणताही मोठा धोका नाही. फक्त $100 खरेदी करा. तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता आणि स्वर्गाचे नशीब एकत्र केले तर $0.1 $80 पेक्षा जास्त झाले तर तुमच्या आयुष्यात काय होईल? लोभ सोडा आणि फक्त $100 गुंतवा. टेप्स फाउंडेशन जोरदारपणे खरेदी करण्याची शिफारस का करते? हे टेप्स प्लॅटफॉर्मचे भविष्यातील मूल्य आहे. टेप्स प्लॅटफॉर्मची केडिया नाण्यांची यादी करण्याची योजना आहे जी कोरियन लोक विनामूल्य खात आहेत आणि जगभरातील लोक सध्या विनामूल्य खाण करत आहेत. टेप्स प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला काय वाटते? केडिया नाणी आणि टेप्स नाणी एकमेकांशी जोडलेली आहेत आणि त्यांच्या मूल्याच्या प्रमाणात देवाणघेवाण केली जाऊ शकते. नाणे गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारात घेणे आवश्यक आहे. घोटाळ्याची नाणी फाउंडेशनबद्दल वैयक्तिक माहिती उघड करत नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि त्याला तुमची संपत्ती बनवली तर तुम्ही पैशाची चिंता न करता समृद्ध जीवन जगाल. नशीब TIPSWEB3.com वर आपले स्वागत आहे. टेप्स प्लॅटफॉर्म हे जागतिक वेब 3 प्लॅटफॉर्म आहे. डायकॉइन एक्सचेंज डिजिफनेक्स आहे. सूचीबद्ध केल्यानंतर ते $0.1 वरून $80 वर 1.200% वाढले आणि सध्या $0.1 च्या सर्वात कमी किंमतीवर आहे. तांत्रिक विश्लेषणातील सर्वोच्च किंमतीतून तो खंडित झाला तर $100 ते $20.0 पर्यंत तुम्ही चमत्कारिक नायक आहात. चमत्काराचे स्वप्न. टेप्स प्लॅटफॉर्म केडिया कॉइन फाउंडेशन कडून 99% परिसंचरण खरेदी करून आधीच पुनर्प्राप्त केले गेले आहे. पुनर्प्राप्त न केलेले ट्रेडिंग व्हॉल्यूम एकूण ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या फक्त 1% आहे. फाउंडेशनने सर्व 99% अभिसरण खरेदी केले आहे आणि तुम्हाला श्रीमंत होण्याची संधी देत आहे. $0.1 ही सर्वात कमी किंमत आहे जी यापुढे कमी होऊ शकत नाही. व्हिडिओ सविस्तर पाहण्यासाठी आता क्लिक करा आणि तो खरा आहे का ते पहा. ते वास्तव आहे. टेप्स प्लॅटफॉर्म तुम्हाला श्रीमंत होण्याची संधी देत आहे. परदेशी एक्सचेंज शोधा. डिजिफिनेक्स एक्सचेंजवर सर्वात कमी किमतीत केडिया नाणे खरेदी करा. तुम्ही श्रीमंत व्हाल. आम्ही दक्षिण-पूर्व आशियातील सर्व गरीब लोकांना मदत करण्यासाठी एक जागतिक SNS सोशल नेटवर्क तयार करण्यासाठी तयार केले आहे जे उपाशी आहेत आणि दिवसाला $1 देखील खाऊ शकत नाहीत. जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे असेल तर माझी गोष्ट लक्षात ठेवा. प्रथम, सर्वात कमी किमतीत फक्त 1% परिसंचरण असलेल्या केडिया नाण्याबद्दल विचार करा आणि भविष्याचे स्वप्न पहा. त्यानंतर टिप प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उत्खनन करता येणारे दुसरे टिप नाणे खा. केडिया नाण्यापेक्षा जास्त कमाई करू शकणारे नाणे म्हणजे जागतिक प्लॅटफॉर्म टिप नाणे. टिप नाणी दिवसातून एकदाच काढली जाऊ शकतात. मी तुम्हाला खूप टिप नाणी कशी ठेवायची ते सांगेन. केडिया नाणे सर्वात कमी किंमत आहे. खूप कमी किमतीत एक रक्कम खरेदी करून आणि टिप नाण्यांसाठी त्याची देवाणघेवाण करून तुम्ही बरीच टिप नाणी ठेवू शकता.
टिप्स प्लॅटफॉर्म हे आग्नेय आशियातील सर्व गरीब लोकांना मदत करण्यासाठी जागतिक SNS सोशल नेटवर्क तयार करण्यासाठी तयार केले गेले आहे जे उपाशी आहेत आणि जे दररोज $1 देखील खाऊ शकत नाहीत. .com बबलनंतर प्रत्येक देशातील सर्व पोर्टल साइट्सनी गुगलसह प्रचंड वाढ केली. परंतु त्यांनी केवळ प्लॅटफॉर्मच्या वाढीस मदत करणाऱ्या अनेक सहभागींचा वापर करून पैशाचे शोषण केले आणि प्लॅटफॉर्मच्या वाढीस हातभार लावणाऱ्या अनेक सहभागींसोबत नफा शेअर केला नाही. अनेक दशकांनंतर जगभरात या प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या सामाजिक नीतिमत्तेवर दबाव वाढला आहे आणि येथे जन्माला आलेला नवीन व्यवसाय म्हणजे वेब 3 प्लॅटफॉर्म. TIPSWEB3. कॉमचे उद्दिष्ट कॉर्पोरेट नीतिमत्तेसाठी आहे जे जगभरातील सर्व सहभागींसोबत विकसित होते ज्यांनी कंपनीला वाढण्यास मदत केली आणि कंपनी विविध सहभागींना वाढू लागल्यावर व्युत्पन्न झालेल्या सर्व नफ्यांचा एक भाग नैसर्गिकरित्या वितरित करते. एलोन मस्कने विकत घेतलेल्या 200 दशलक्ष ट्विटर सदस्यांचे भविष्यातील मूल्य प्रति शेअर $2,500 आहे. टिप्स प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला माझे TIPSCOIN टिप्सचा ट्विटरप्रमाणे विस्तार झाल्यास तुम्ही दररोज $2,500 चे मालक व्हाल. जर टिप्स ट्वीप्रमाणे विस्तारत असेल तर जाहिरातींचा महसूल दररोज व्युत्पन्न होईल आणि तो तुमचा नफा आहे. तांत्रिक क्रांतीमुळे जगातील कोणीही देशाचा विचार न करता एकाच व्यासपीठावर चलन छापू शकतो. तुमचा देवावर विश्वास आहे का? तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाने निर्माण केलेले जग आले आहे. टिप्स प्लॅटफॉर्म हे जग आहे जे तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्याला निर्माण करायचे आहे. टिप्सweb3.com चे व्यवस्थापन तत्वज्ञान असे जग निर्माण करणे आहे जिथे जगातील प्रत्येकजण पैशामुळे होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊ शकेल, श्रीमंत होऊ शकेल आणि आनंदी जीवन जगू शकेल. तुमच्या फोनवर दररोज फोटोंसह एक टिप्स नाणी जारी करा आणि त्यांना मालमत्ता म्हणून ठेवा आणि टिप्स नाण्यांसह भविष्यासाठी तयार करा. तुमच्याकडे किती बिटकॉइन्स आहेत? तुमच्याकडे बिटकॉइन नसल्यास टिप्सweb3.com वर तुमचे स्वतःचे चलन जारी करा. दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका आणि जगभरातील इतर ठिकाणचे सर्व गरीब लोक ज्यांना दिवसातून 3 वेळचे जेवण परवडत नाही ते आनंदाने जगू शकतील असे जग निर्माण करण्यासाठी आम्ही तयार केलेले व्यासपीठ आहोत. टिप्सweb3.com तयार करणारी व्यक्ती चा ग्वान सिंग नावाची कोरियन आहे. त्याने त्याच्या वैयक्तिक निधीचा वापर करून टिप्सweb3.com तयार केले आणि जगभरातील देवाला हवे असलेले जग निर्माण केले. जगभर देवाला हवे असलेले जग म्हणजे प्रेम. प्रेम जग बदलू शकते. देवावर खरोखर विश्वास ठेवणारे लोकही हेच जग आहे. चा ग्वान सेंग ही एक सुंदर हृदयाची व्यक्ती आहे. गरिबीच्या बंधनातून सुटण्याचा एकमेव मार्ग त्यांनी निर्माण केला, जे देशाच्या राष्ट्रपती किंवा राजालाही पाठिंबा देऊ शकत नाहीत, जे दररोज $1 शिवाय जेवू शकत नाहीत आणि जे घर नसल्यामुळे रस्त्यावर तंबूत राहतात त्यांना तो आशा देतो. टिप्सweb3.com जगातील प्रत्येकासाठी योग्य आणि न्याय्य नियम लागू करते. हे श्रीमंत आणि गरीब दोघांना समान संधी प्रदान करते. आता तुम्ही ब्लॉकचेन जगात श्रीमंत होऊ शकता. टिप्सweb3.com भविष्यात ट्विटर, एक्स, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक प्रमाणे जगातील प्रत्येकाच्या प्रेम आणि समर्थनामुळे कंपनीचे मूल्य वाढेल आणि जितके जास्त सदस्य असतील तितके कंपनीचे मूल्य अधिक असेल. त्यानंतर तुम्ही त्यांच्याप्रमाणे जाहिरातीतून कमाई देखील करू शकता. टिप्सweb3.com वर नवीन जगासाठी सज्ज व्हा. तुमच्या फोनने पैसे प्रिंट करा, ते आपले बनवा. वेब 3 जग हे एक व्यासपीठ आहे जिथे बरेच वापरकर्ते कंपनीचे मूल्य वाढवण्यासाठी आणि कंपनी तयार करणाऱ्या मालकांसोबत नफा शेअर करण्यासाठी प्लॅटफॉर्म वापरतात.
श्रीमंत व्हा. 하고도 나오고 내가 이더리움 킬러야? 아니야 나야 나야 솔라나가 선들면 나는 솔라나 킬러야 이렇게 나올 수도 있으니까 뭐 춘추 전입지대가 될 수 있어. 그런 리스크도 있고 그렇지만 지금 현재로서는 기관들의 빅코인 다음은 이더리움입니다. 돈 시장 조율도 있고 하기 때문에 이더리움을 선택하고 있기 때문에 어느 정도로 안정성을 갖고 있다. 그리고 이더리움을 포장하는 데 있어서 어려움이 많아요. 아까 말씀해 주신 것처럼 비트코인은 디지털 큰. 그럼 이더리움은 뭐야? 그러면 두 번째가 디지털 은? 근데 예전에 나이트코인이라는 친구가 그걸 써먹었어요. 그러니까 디지털 은이야. 해놨기 때문에 이더리움이 디지털 은이라고 하기는 또 따라지는 것 같기도 하고. 성격이 다르기 때문에 미국에서는 이걸 좀 되게 보는 것 같아요. 일단은 적어도 ETF를 발행하는 기관들, 친구들은 어떻게 포장을 하냐면 이더리움은 기능성을 가지고 있는 어떤 유틸리티 플랫폼이다. 그래서 뭐 어렵단 말이에요 말이. 어렵다 쉽게 이걸 표현하면 비트코인은 디지털 금, 이더리움은 애플 주식. 애플 주식이면 사람들이 또 이해가 되잖아요. 플랫폼인가 보다. 플랫폼이고 또 어떤 회사의 주식을 사면 그 회사가 성장하면 나도 내가 내 주도 함께 쌓여서 가는 거니까 괜찮겠네. 이렇게 일하는 것 같아요. 근데 그것도 딱 정확하지는 않잖아요. 그렇죠. 그래서 주식이라는 거지. 아주 확 와닿는 느낌은 아니에요. 정확한 건 이제 플랫폼인데 탈중앙화된 플랫폼, 여러 기능을 복제한 비트코인은 가치 저장이라고 한다면 투자자들이 어떻게 이해해야 되냐면 가치 저장을 원하십니까? 본인이 가지고 있는 돈을 지키기를 원하십니까? 그렇다면 비트코인입니다. 라고 이야기를 하고 요즘 뜨고 있는 4차 산업혁명에 함께하고 싶으세요? 디파이라고 들어보셨나요? 디파이 알죠? 탈중앙화된 뭐 요즘 유행하다 AI 아세요? AI 로봇 AI 좋죠. 실물 자산의 토크나 레디핑크 얘기하는 거 아세요? 그거 알죠? 그러면 이더리움을 선택하셨는데 이더리움 이렇게 하는 거예요. 근데 제 따라 다르다. 비트코인과 이더리움 두 가지로만 포트폴리오를 구성한다면 비율을 어떻게 가져가면 좋을까요? 다른 코인 말고 비트 이더만 가지고 일단 코인이 뭔지 전혀 모르시는 분들은 100% 비트만 하세요. 아무리 이더 가져와도 코인이 어느 정도는 파악하고 계시고 사이클의 흐름을 본인이 어느 정도는 알고 있다. 이더리움이 뭔지는 안다. 나도 아까 말씀해 주신 것처럼 AI의 혁명, 디파이 그리고 또 뭐 자산의 토크나 그거 좋은 것 같아 하시는 분들은 조금 공격적으로 하는 것도 좋겠다. 아까 말씀해 주신 것처럼 비트코인이 벌써 많이 상승했습니다. 이더리움도 뒤쳐져 있기 때문에 이번 사이클의 끝까지 본다면 그래도 이더리움이 조금 더 낫지 않을까 이런 생각을 개인적으로 갖고 있어요. 그럼에도 불구하고 안정성도 생각해 봐야 되기 때문에 10에서 놓고 보자면 7대3 또는 6대4 정도. 비트 6, 이더 4. 이 정도는 어떨까? 6대4 내지 조금 더 보수적인 분들은 10대3. 이더리움 현물 ETF가 출시되니 솔라나 ETF는 왜 안 되냐는 말이 나옵니다. 솔라나 ETF도 SEC에 신청이 된 상태인가요? 맞습니다. 그래서 신청돼서 다들 줄 서서 기다리고 있습니다. 이거만 바라보고 있어요, 솔라나. 이것도 수많은 업체들 기관들이 지금 이미 신청을 해놨군요. 몇 군데 신청을 했는데 또 오늘은 뭐 프랭클린 템플턴도 할 것처럼 분위기 잡고 있더라고요. 정작 중요한 건 이제 블랙록입니다. 블랙록이 신청하면 벌써 분위기 깔리고 올라간다. 되는 거죠. 솔라나 현물 ETF 승인이 될 수 있을까요? 된다면 언제쯤 예상하시는지요? 안 될 이유가 없죠. 될 거라고 봐요. 그런데 좀 시간이 걸릴 수 있다는 얘기죠. 왜냐면 소소하고 연결돼 있거든요. 코인베이스 소송에 이 친구 증권인데 너희들 왜 이걸 다루고 거래하게? 이런 소송이 걸렸어요. 근데 이 소송은 벌써 SEC가 지는 분위기로 흘러가고 있기 때문에 별 의미가 없습니다. 그럼에도 불구하고 소송이 연루된 뿐이다 보니까 조금 찝찝함이 있고, 그리고 이더리움이나 비트코인 같은 경우는 뭐 선물 시장에서 먼저 거래가 된 다음에 뭐 수수를 거쳐서 수수를 밟아가면서 이렇게 진행이 됐기 때문에 이거는 좀 시간이 걸리지 않을까? 그리고 또 이 게리 게슬러라는 친구가 모든 걸 동원해서 코인에 딸리를 못하게 합니다. 어쩔 수 없이 아직까지는 승인이 왔습니다. 그런 걸로 봐서 이번에도 최대한 버틴다 하는 거 아니야? 이런 생각을 갖고 있는데 이번 11월에 만약에 트럼프가 된다면 솔라나 승인은 바로 되죠. 바로 된다. 그래서 일단 솔라나 현물 ETF 승인된다면 가격 상승 측면에서 훨씬 좋지 않을까요? 그럴 수 있죠. 기관들의 관심이 굉장히 많이 솔라나를 향하고 있어요 지금. 월가의 관심이 솔라나를 향하고 있습니다. 그래서 솔라나가 나라마다 다른데 미국에서는 한국에 비교했을 때는 솔라나를
보완도 왔고 미국에서 선두가 비교하잖아. 아, 네네. 한국에서는 솔라나의 인기가 상대적으로 낮다. 네. 하지만 미국에서는 상대적으로 솔라나의 인기가 높다. 이런 말씀을 드리는 거고, 그리고 솔라나가 여러 가지 요즘 보여주고 있는 걸 보자면 이더리움의 견주어 봤을 때 조금만 이해하고 나면 충분히 경쟁력을 갖추고 있기 때문에 네. 이더리움 시총 대비 충분히 더 위로 열려있다. 이렇게 볼 수 있기 때문에 가격 상승도 더 활동할 수 있겠다. 이런 개인적인 생각을 갖고 있습니다. 비트코인, 이더리움, 솔라나 이렇게 세 가지로 포트폴리오를 구성한다면 비율을 어떻게 가져가야 할까요? 트위더 솔라나, 저 어려워지는데. 개인적으로, 어떻게 드신 개인적인 생각이에요. 저 같으면 주거주간의 촛불을 좀 리밸런스